जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची लेक दर्शना झोल खोतकर मनपा निवडणुकीच्या रिंगणात। प्रभाग क्रमांक 16 मधून दर्शना झोल खोतकर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात। आज दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची लेक दर्शना झोल खोतकर युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। जालना मनपा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून दर्शना झोल खोतकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। राज्य निवडणूक आयोगाने जालना महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय। जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे। या निवडणुकीत दर्शना झोल खोतकर या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्यानुसार दर्शना यांनी डोर टू डोर प्रचार सुरू केला असून जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर शिवसेनेचा होणार असा विश्वास दर्शना झोल खोतकर यांनी व्यक्त केला आहे। काय सांगणार की तुम्ही डोर टू डोर प्रचार सुरू केलेला आहे, मतदारांचा रिस्पॉन्स कसा आहे? कारण 2024 ची निवडणूक आमदार साहेब जिंकलेले आहेत, लोकांचं म्हणणं काय समस्या आहेत, काय सांगणार? लोकांच्या समस्या खरं तर 24 मध्ये आमदार साहेब निवडून जरी आले असले त्या अगोदरही पदावर नसताना आमदार साहेबांनी जे 350-500 कोटीचा निधी इथपर्यंत आणला आणि त्या अंतर्गत एवढे काम केले। खरं तर बरेचसे काम इथे झालेले आहेत। मागच्या 10 वर्षात, त्याच्या अगोदरच्या 5 वर्षात, 15 वर्षात ही सगळी आपल्या जालन्यात बसलेली जी नगरपालिकेची जी निष्क्रिय सत्ता होती, तर त्याचं कुठेतरी खोतकर साहेबांनी तो जिम्मा उचलून तो पूर्ण केला मला वाटतं। आणि त्याच बळावर आम्ही सर्व जातोय, जिथे जिथे आम्ही जातोय तिथे तिथे लोक आमचं स्वागत करत आहेत। समस्या बऱ्याचशा सॉल्व्ह झाल्यात, बऱ्याचशा असतील आणि आहेत अजून, आणि त्याची मी त्यांना खात्री देते की एकदा आपल्या शिवसेनेचा महापौर आपल्या जालना शहरात बसला तर आपली सर्व कामे त्याच स्पीडनी, त्याच गतीने जसं खोतकर साहेबांनी इथपर्यंत आणले तसं आम्ही कंप्लीट करू। लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत ठरली होती, काय वाटतं या निवडणुकीत ती प्रभावशाली ठरेल का आणि कसा तुम्हाला फायदा होईल? डेफिनेटली, कारण की 24 मध्ये जो एवढा मोठा मॅन्डेट लेडीजचा स्पेशली जो भेटला खोतकर साहेबांना, लाडकी बहीण योजना थांबलेली तर नाहीये, म्हणून प्रेमही थांबणार नाही। आजही मला खात्री आहे की ह्या सर्व बहिणी खोतकर साहेबांच्या मुळे आमच्या सर्वांच्या पाठीशी उभा आहेत। कुठे विकासाचे मुद्दे धरून तुम्ही निवडणुकीत समोर जाणार आहात? आणि शेवटचा प्रश्न, काल मुख्यमंत्री फडणवीसांची सभा जालन्यात पार पडली आणि त्यांनी सांगितलं की जालन्याचा पहिला महापौर भाजपचा असेल, तुमचं म्हणणं काय? सर्वप्रथम तर जेवढे सगळे राहिलेले अर्धवट राहिलेले काम आहेत ते आम्हाला कंप्लीट करायचे आहे, आणि त्या पलीकडे, कारण की वॉटर गटर मीटरच्या पलीकडे पण बरंच आहे जे आपल्याला पूर्ण करायचं। जसं सुरक्षतेचा विषय आहे, जे स्ट्रे डॉग्सचा विषय आहे, इथे जे कुत्र्यांचं मागे जी घटना झाली, क्राईम रेटचा जो खूप गंभीर विषय आपल्या शहरात आहे त्याला आपल्याला टॅप करायचा आहे। शिक्षणाचा विषय आहे, जसं खोतकर साहेबांनी वरती झटून मेडिकल कॉलेज इथं आणलं, तर तसंच मला त्याच गतीने आणि त्याच डायरेक्शन मध्ये मला पुढे न्यायचं आहे। राहिला प्रश्न आपल्या आदरणीय CM साहेबांचा, तर ते माझ्यापेक्षा मी त्यांच्याबद्दल कमेंट करू शकत नाही, असतील त्यांचे काही कॅल्क्युलेशन्स, पण मी जसं फिरत आहे, जसा आम्हा सर्वांना 65 जे उमेदवार आहे शिवसेनेचे, आम्हा सर्वांना जो प्रतिसाद भेटत आहे, तर मला 100% खात्री आहे महापौर शिवसेनेचाच बसणार। थँक्यू।